नमस्कार. समाज कल्याण शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाईन कसे भरायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर समाज कल्याण शिष्यवृत्ती आपण यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने भरत होतो. त्यामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती किंवा भारत सरकारची प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, या सर्व शिष्यवृत्त्या आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने महा-डी-बी-टी या पोर्टलवरती भरायच्या आहेत. तर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला याप्रमाणे समोर पेज दिसणार आहे. इथे उजव्या बाजूला ॲप्लिकंट लॉग इन दिसतं आहे, त्या लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे लॉग इनचं पेज आपल्याला दिसणार आहे. इथं आपला शाळेचा युजरनेम आणि पासवर्ड या लॉग इनचा जो असेल तो या ठिकाणी टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन हिअर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसणार आहे. या व्हिडिओमध्ये फक्त शिष्यवृत्तीसाठी अप्लाय कसं करायचं हाच पार्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. डाव्या बाजूच्या पॅनमध्ये आपल्याला स्टुडंट प्रोफाईल नावाचा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसेल. या ठिकाणी पहिलं आहे इयत्ता सिलेक्ट करून घ्यायची, नंतर कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची, जेंडर सिलेक्ट करायचं, इयर बाय डिफॉल्ट या ठिकाणी येणार आहे. आपल्याला शो याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. शोवरती क्लिक केल्यानंतर त्या इयत्तेतील त्या कास्ट कॅटेगरीमधील ज्या मुली आहेत त्यांची लिस्ट, ती यादी समोर खाली आपल्याला दिसेल. आता या ठिकाणी एकच मुलगी आहे. आपल्याला करायचं काय तर अपडेट आधार याच्यावरती क्लिक करायचं आहे. जे ब्ल्यू कलरमध्ये दिसतं आहे आपल्याला अपडेट आधार, त्याच्यावरती आपल्याला येऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी स्टुडंट आणि पॅरेंट दोघांचा पण आधार नंबर टाकून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मी पहिल्यांदा विद्यार्थ्याचा सिलेक्ट करतो, नंतर विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा, नंतर चूज ऑथेंटिकेशन टाईप, OTP की डेमोग्राफिक. मी OTP सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर एक नोटिफिकेशन येईल, आपल्याला आय अग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड OTP याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो आधारला रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावरती OTP सेंड होईल. OTP सेंड या ठिकाणी झालेला आहे. मोबाईलवरती आलेला OTP या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर याप्रमाणे दाखवेल स्टुडंट आधार अपडेटेड सक्सेसफुली. ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला पालकांचा आधार नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी परत अपडेट पॅरेंट आधार याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता पॅरेंट्स आपल्याला करायचं आहे म्हणून ते सिलेक्ट करायचं. तर यापैकी कोणाचं आहे, आईचं आहे, वडिलांचं की गार्डियन. तर या ठिकाणी माझ्याकडं वडिलांचं आहे म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे आणि या ठिकाणी वडिलांचा आधार कार्डचा नंबर जो आहे तो बॉक्समध्ये टाईप करायचा आणि चूज ऑथेंटिकेशन टाईप, OTP किंवा डेमोग्राफिक हे सिलेक्ट करायचं. मी OTPवरती क्लिक करतो आहे. OTPवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक नोटिफिकेशन येईल, आय अग्री याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेंड OTP याच्यावरती क्लिक करायचं. OTP सेंड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओकेवरती क्लिक करायचं. ती विंडो क्लोज होऊन जाईल. OTP आलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे आणि नंतर व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पेरेंट्स आधार अपडेटेड सक्सेसफुली. ओकेवरती क्लिक करायचं.
दोन्ही आधार व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी आपण बॅक येणार आहोत. नंतर या ठिकाणी विद्यार्थ्याच्या नावासमोर ॲक्शन या कॉलममध्ये शो प्रोफाईल नावाचा एक ऑप्शन आलेला दिसेल. आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची प्रोफाईल जी आहे ही याप्रमाणे आपल्याला समोर दिसणार आहे. या ठिकाणी पहिलं आहे डोमासाईल डिटेल, आर यू रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र, तर होय म्हणून येसवरती क्लिक करायचं. नंतर वार्षिक उत्पन्न या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या पालकांचं आहे, किती आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे डिसेबिलिटी टाईप, जर डिसेबल असेल तर येसवरती क्लिक करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करा. BPL येस ऑर नो करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे चाइल्ड नंबर इन फॅमिली, त्या मुलाचा भावंडांमधला कितवा क्रमांक आहे ते या ठिकाणी टाईप करायचं. पुढे त्या विद्यार्थ्याच्या पालकांचा मोबाईल नंबर टाकायचा. पुढे आहे बँक डिटेल्स, बँक अकाउंट नंबर टाकायचा. परत एकदा कन्फर्ममध्ये अकाउंट नंबर टाकायचा. पुढे आहे अकाउंट होल्डर नेम, कोणाच्या नावावरती आहे ते टाकायचं. नंतर IFSC कोड टाकून घ्यायचा आणि बँक नेम आणि ब्रांच नेम हे ऑटोमॅटिकली येणार आहे आपल्याला. नंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर पुढे आहे ॲड्रेस, या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस आपल्याला टाकून घ्यायचा आहे. स्टेट टाकायचं, डिस्ट्रिक्ट, तालुका, व्हिलेज आणि पिनकोड ही सर्व याप्रमाणे पत्ता जो आहे त्या विद्यार्थ्याचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि नंतर सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं. सेव्ह झाल्यानंतर याप्रमाणे मेसेज येईल सक्सेसफुलीचा. पुढे आहे अदर इन्फॉर्मेशन, इज फादर अलाइव्ह, जिवंत आहेत, येस ऑर नो, आणि बाकीचे डिटेल्स हे भरून घ्यायचे. वडिलांचं नाव आणि वडिलांचा व्यवसाय. पुढे आहे इज मदर अलाइव्ह, आई हयात आहे काय, तर हो आहे, नसेल तर मग नो करायचं. आहे म्हणून या ठिकाणी पुढे आईचे जे डिटेल्स आहेत, आईचं नाव आणि ऑक्युपेशन, आईचा व्यवसाय काय असेल ते. जर गृहिणी असेल तर या ठिकाणी हाऊसवाईफ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. झाल्यानंतर आपल्याला सेव्ह याच्यावरती क्लिक करायचं आहे. पुढे आहे एज्युकेशन डिटेल्स, या ठिकाणी प्रिवियस इयर अटेंडन्स, उपस्थिती किती टक्के होती ते टाकून घ्यायचं. नंतर प्रिवियस इयर रँक इन क्लासरूम या ठिकाणी टाकायचं. नंतर पर्सेंटेज टाकायचे आहेत त्या विद्यार्थ्याचे आणि नंतर आहे ॲडमिशन डेट त्या विद्यार्थ्याची टाकून घ्यायची. एनी गॅप इन धिस क्वालिफिकेशन, तर नाही आहे म्हणून नोवरती क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं. पुढे आहे हॉस्टेल डिटेल, तर हॉस्टेलर नाही आहे म्हणून नोवरती क्लिक करायचं आणि सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची प्रोफाईल 100% पूर्ण होणार आहे. या ठिकाणी बघितलं वरती तर प्रोफाईल कम्प्लीटनेस 100% आपल्याला यायचं आहे. डाव्या बाजूच्या पॅनमध्ये ॲप्लाय स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करायचं. परत स्टँडर्ड सिलेक्ट करून घ्यायची, कास्ट, जेंडर सिलेक्ट करायचं आणि शोवरती क्लिक करायचं. शोवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांची या ठिकाणी लिस्ट ओपन होईल. आता या ठिकाणी ॲक्शन कॉलममध्ये ॲप्लाय असं आलेलं असेल, आपल्याला ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ॲप्लाय स्कीम त्या विद्यार्थिनीला या ठिकाणी स्कीम दाखवेल. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप फॉर 8 to 10 स्टँडर्ड गर्ल ऑफ अदर बॅकवर्ड क्लास कॅटेगरी, 3,000 रुपये. क्लिक करायचं त्याच्यावरती आणि या ठिकाणी डॉक्युमेंट रिक्वायर्ड नाही आहेत, कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायला लागत नाही. आपल्याला प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थिनीचा जो फॉर्म आपण आत्ता जो भरलेला आहे ती सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. ती पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिक्लेरेशन आहे I/we ऑन बिहाफ ऑफ द स्टुडंट अँड हर पेरेंट्स अग्री टू टर्म्स अँड कंडिशन वरती क्लिक करायचं आणि सबमिट याच्यावरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर स्कीम ॲप्लाइड सक्सेसफुली फॉर सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप फॉर 8 to 10 स्टँडर्ड मेसेज येईल. ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या मुलीच्या समोर
ॲक्शनचा जो कॉलम आहे त्याच्यासमोर एक व्ह्यूचा कॉलम आहे, त्या ठिकाणी व्ह्यू फॉर्म असं आहे. आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ॲक्शनच्या खाली डाउनलोडचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्या विद्यार्थिनीची फॉर्मची प्रिंट आहे ती सेव्ह करून ठेवायची किंवा प्रिंट काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.